नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. आपली बुद्धिमत्ता वापरून मानव जातीच्या उद्धारासाठी महान कार्य करणारे जगातील पहिले व्यक्ती म्हणजे भगवान गौतम बुद्ध होय. माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचे वक्तव्य. धम्मदीप बुद्धिस्ट कल्चरल संस्था शहापूर यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या 2570व्या जयंती निमित्त आज सकाळी 11 वाजता धम्मदीप सांस्कृतिक सभागृह गोठेघर शहापूर येथे धम्मदीप बुद्धिस्ट कल्चरल संस्था अध्यक्ष ॲडव्होकेट अविनाश थोरात यांच्या अध्यक्षतेखाली वैशाख पौर्णिमा महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी सांगितले की आपली बुद्धिमत्ता वापरून मानव जातीच्या उद्धारासाठी महान कार्य करणारे जगातील पहिले व्यक्ती म्हणजे भगवान गौतम बुद्ध होय. या कार्यक्रमाची सुरुवात आपले आदर्श तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, चक्रवर्ती राजा सम्राट अशोक, रयतेचे राजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, शिक्षणाचे उद्धारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, राष्ट्र निर्माते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची प्रतिष्ठापना करून त्रिसरण पंचशील ग्रहण करून करण्यात आली. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा धम्मदीप बुद्धिस्ट कल्चरल संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट अविनाश थोरात यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून शहापूर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार पांडुरंग बरोरा, द्रौपदी पुत्र दीपक धाकू गायकवाड तसेच अग्रसेना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नारायण अंदाडे, कुणबी समाज उन्नती संघ शहापूर तालुका अध्यक्ष किशोर कुडव, धम्मदीप संस्था माजी अध्यक्ष आत्माराम घायवट, धम्मदीप संस्था माजी अध्यक्ष अशोक दूधसागरे, भारतीय बौद्ध महासभा शाखा शहापूर तालुका अध्यक्ष मारुती चन्ने, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे शहापूर तालुका अध्यक्ष जयवंत थोरात, केतरी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनगाव, महार वतन जमीन संघर्ष समिती संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मधुकर उबाळे, भीमाई पतपेढी अध्यक्ष घनश्याम गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवर, बहुजन वर्ग, उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक धम्मदीप बुद्धिस्ट कल्चरल संस्थेचे उपाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी केले. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्मदीप संस्था सरचिटणीस हरिलाल उबाळे यांनी केले. आभार प्रदर्शन धम्मदीप संस्था हिशोब तपासनीस जनार्दन उबाळे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धम्मदीप बुद्धिस्ट कल्चरल संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप वाकचौडे, उपाध्यक्ष अशोक गायकवाड, सहसचिव दिलीप ओंकारेश्वर, सहसचिव विजय भोईर तसेच धम्मदीप बुद्धिस्ट कल्चरल संस्थेची कार्यकारिणी व सदस्य आदींनी विशेष परिश्रम घेतले. सर्वांना जय भीम. आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन. सर्वप्रथम आपल्याला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. ज्यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित आहात ते शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्धांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने धम्मदीप बुद्धिस्ट कल्चर संस्थेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे एकदम जवळचे मित्र ॲडव्होकेट अविनाशजी थोरात आणि आपण सर्व बाबासाहेबांचे अनुयायी पत्रकार मित्रांनो, खऱ्या अर्थाने या बुद्धिस्ट कल्चर संस्थेची स्थापनाच मूल याच उद्देशाने झाली की बाबासाहेबांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, प्रयत्न करा आणि यशस्वी व्हा.
आणि म्हणून बुद्धिस्ट कल्चरच्या माध्यमातून, या संस्थेच्या माध्यमातून येणारी तरुण पिढी घडावी, शिक्षित व्हावी, आपल्या समाजाचा मोठेपणा पुढे करावा, देशाचा नाव राखावा, हाच एकमेव उद्देश घेऊन ही संस्थाची ही आता वास्तू या ठिकाणी निर्माण होते. आणि आज याच वास्तूचा कार्यक्रम होत असताना आजचा बौद्ध पौर्णिमेचा दिवस, खऱ्या अर्थाने गायवड सरांनी सांगितलं की आजच्या दिवशी भगवान गौतम बुद्धांचा जन्म, म्हणजे त्यांचं नाव सिद्धार्थ होतं. आजच्या दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि आजच्या दिवशी त्यांनी तुमचा आमचा सर्वांचा जगाचा निरोप घेतला. असा त्रिवेणी संगमाचा दिवस आहे. आणि म्हणून या सृष्टीला सुद्धा वाटलं की जगात असा माणूस पुन्हा कधी होणार नाही. आणि म्हणून या सृष्टीच्या आजच्या दिवशी, बुद्ध बनण्याच्या दिवशी, सर्वात मोठा चंद्राचा आकार सुद्धा आजच्याच दिवशी दिसतो आणि सर्वात मोठा चंद्राचा प्रकाश हा आजच्याच दिवशी या ठिकाणी असतो. असं एक महान व्यक्तिमत्व आज या ठिकाणी, ज्यांचं नाव आदराने या ठिकाणी घेतलं जातं. खरं म्हणजे भगवान गौतम बुद्धांनी 5 गोष्टी अशा सांगून गेले की ह्या गोष्टी तुमच्या डोक्यातून काढा. तिसरं सांगितलं माझं मूड नाही, हे डोक्यातून काढा. आणि चौथं सांगितलं माझ्या नशीबच खराब आहे, हे डोक्यातून काढा. आणि माझ्याकडे वेळ नाही, हे जर तुम्ही डोक्यातून काढलं तर तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. हे भगवान गौतम बुद्धांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलं आणि बाबासाहेबांनी लिहून ठेवलेलं आहे. खरं म्हणजे जगात या व्यक्तीचं नाव आदराने घेतलं जातंय. आदरणीय आपल्याला माहीतच असेल की इंग्लंड मधील ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आहे. या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये 10,000 वर्षामध्ये ज्यांनी आपली बुद्धिमत्ता वापरून मानव जातीच्या उत्थानासाठी महान कार्य केलं, अशा जगातील 100 टॉप विश्व महामानवाची यादी त्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये तयार केली आहे. आणि त्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या विद्यापीठात जर 100 महामानवामध्ये प्रथम क्रमांक अग्रस्थानी नाव असेल तर ते भगवान गौतम बुद्धाचं त्या ठिकाणी नाव आहे. आणि म्हणून अशा व्यक्तींना या ठिकाणी आपण मानवंदन देत असतो. तेच अनुकरण करून आज आपण शांतीचा मार्ग, म्हणजे त्यांना सर्व आयुष्य आराम होतं, सर्व होतं, पण सर्व सोडून ते जगाला चांगला संदेश देण्यासाठी त्यांनी त्याग करून त्यांनी त्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती घेऊन आज ते ज्ञान आपण या ठिकाणी घेत आहोत. आज या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित आहोत. जेव्हा जेव्हा मी हे पत्रक वाचत असताना खाली आयुष्यमान महेंद्र शांताराम उबाळे, सेवानिवृत्त मुख्य अभियंता आलेत का? हा, तर त्यांनी आजचं या कार्यक्रमात स्नेहभोजन आणि खीरदान ठेवलेलं आहे. तुला खीरदान काय असतं मी थोडासा नेटवर सर्च केला तर ज्यावेळेस भगवान गौतम बुद्ध तपश्चर्या करत होते आणि ते अत्यंत अशक्त झाले, त्यावेळेस एक ग्रामीण भागातील महिला, सुजाता नावाची महिला, ती खीर घेऊन आली आणि ती खीर त्यांनी घेतली. त्यानंतर पुन्हा त्यांच्या अंगात ऊर्जा निर्माण झाली आणि मग ती आठवण म्हणून या खीरदानाचा या ठिकाणी आपण भोग घेत असतो. नक्कीच आजच्या निमित्ताने या ठिकाणी हे चांगली वास्तू निर्माण होते. या वास्तूच्या माध्यमातून येणारी पिढी घडवणार आहे. मी अविनाशजीला या ठिकाणी सांगतो की आपली किती एकर जागा आहे? 38 बस आता 1 एकर जागा आहे. नक्कीच महाराष्ट्र राज्य मी आमदार नसलो तरी एक सत्ताधार याचा एक प्रतिनिधी आहे आणि समाज कल्याणच्या माध्यमातून, सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून तुम्ही मला चांगल्या प्रकारचा प्रस्ताव द्या 1 कोटी रुपयाच्या आसपास. नक्कीच त्या माध्यमातून मी मंजूर करण्याचा 100% प्रयत्न करीन. कारण सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट साहेब माझे चांगले मित्र आहेत
आणि त्या अशा चांगल्या कामाला ते नाही म्हणणार नाही. त्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. मी या ठिकाणी करीन. पुन्हा एकदा आपल्या या चांगल्या उपक्रमाला, चांगल्या कार्यक्रमाला आणि या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून माझे विचार संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.